या अगोदर आपण नागिलीच्या पापडची अगदी डिटेलमध्ये रेसिपी पाहिलेली आहे आणि आज आपण ही नागिलीच्या पिठाची पळी पापड तयार करत आहोत। अगदी साधी सोपी पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जर नागिलीच्या पिठाचे जे खिचे पापड म्हणतो ना ते करणं खूप अवघड असं वाटत असेल, त्याचबरोबर कुणाचीही मदत न घेता आपण एकटेच हे पळी पापड तयार करून घेऊ शकतो। अगदी सोपी पद्धत आहे, करायला सोपी आहे, त्याचबरोबर जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे तुम्ही बॅचलर असला तरी तुमचे हे पळी पापड अगदी परफेक्टच बनवून तयार होतात। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। तुम्ही पाहू शकता छान असे क्रिस्पी, तोंडात टाकताच विरघळणारे आणि चौपट फुलणारे नागिलीचे पापड आज आपले बनवून तयार झालेले आहे। अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या येणाऱ्या दररोज दुपारी 12 वाजता प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल। नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण नागिलीचे पळी पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। या अगोदर आपण नागिलीचे खिचे पापड कसे तयार करायचे ते पाहिले, त्यामध्ये नागिलीचं पीठ कशा पद्धतीने तयार करायचं ते अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं होतं। आणि जे वरचा जो कोंडा होता ना, तो कोंडा आपण थोडंसं गहू टाकून तो दळून आलेला आहे, कारण त्यामध्ये खूप सारं पीठ देखील असतं, त्याचे हे पापड करत आहोत। त्यामुळे आपण हे पळी पापड करत आहोत। त्यातील 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं। साधारणतः 5 वाटी या ठिकाणी पाणी घेणार आहोत। 1 वाटी नागिलीचं पीठ असेल तर त्यासाठी 5 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। यापेक्षा तुम्ही हवं तर अर्धी वाटी किंवा पाव वाटी पाणी कमी घेऊ शकता, परंतु यापेक्षा जास्त घेऊ नका। तर पाणी आपण त्यातील हलकंसं कोमट झाल्यानंतर थोडंसं काढून घेतलेलं आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे आपण पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि सर्व पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत। त्यानंतर जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे ना, त्यामध्ये हे जे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे ते पीठ टाकायचं, छान असं मिक्स करायचं। हे पहा अशा पद्धतीने, कारण नागिलीचं पीठ जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकतो ना, त्यावेळेस बऱ्याचदा त्यामध्ये गुठळ्या होतात। हे बऱ्याचदा हटणं बऱ्याचदा खूप अवघड असं होतं, तसं होऊ नये त्यासाठी आपण अशा पद्धतीने पाण्यामध्ये ती व्यवस्थित असं मिक्स करू। त्यामधील गुठळ्या ज्या आहे ना, त्या सर्व पिठाच्या गोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे। हे पहा अशा पद्धतीने जेव्हा आपण हे पीठ हटवून घेतो तेव्हा ते खूप सोपं असं होतं। आणि तुम्ही जर बॅचलर असाल ना तर ही पद्धत अगदी सोपी अशी आहे। बॅचलरच्या दृष्टीने आपण प्रत्येक रेसिपी करत असतो। त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकलेले आहे, त्यानंतर जिरं 1 चमचा टाकलेला आहे, त्यानंतर अगदी लहान साईजच्या चमच्याच्या मापाने 1 चमचा एवढं मीठ टाकायचं। पोहे खाण्याचा चमचा घेणार असाल तर पाऊण चमचा मीठ टाका। त्यानंतर त्याच मापाने 1 चमचा आपण पापड खार टाकलेला आहे। तुम्ही जर पापड खार पोहे खाण्याच्या चमच्याने घेणार असाल तर अर्धा चमचा एवढा पापड खार टाका। आता यामध्येच आपण हे नागिलीचं जे पीठ आपण बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे ते सर्व टाकत आहोत आणि एका हाताने चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद केलेला आहे आणि मंद आचेवर छान अशी आपल्याला ही प्रोसेस करायची। आता या ठिकाणी पातेल्यामध्ये जे थोडंफार पीठ पातेल्याला राहिलेलं आहे ते पातेल्यामध्ये जे पीठ आहे ते आपल्याला थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकायचं आणि हे पाणी टाकताना देखील कोमट पाण्याचाच वापर करा। दुसरीकडे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं, ते कोमट पाणी या पातेल्यामध्ये टाकून ते पीठ यामध्ये टाकलेलं आहे, कारण अन्न आपल्याला वाया जाऊन द्यायचं नाही। त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅसचा फ्लेम हा मध्यम केलेला आहे। या स्टेजला व्यवस्थित असं हे पीठ मिक्स केल्यानंतर त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने छान असं आपण हे मिक्स केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि छान असं आपल्याला 20 ते 25 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं। या ठिकाणी शिजवताना 20 ते 25 मिनटं व्यवस्थित असं शिजल्यानंतर हे पीठ अगदी छान असं दाटसर असं तयार होतं। त्यामुळे तुम्ही पाहू शकता जसं जसं हे पीठ शिजलं जाईल तसं तसं छान असं दाटसर होतं। त्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे। हे पहा छान असा गॅस बंद केल्यानंतर हे पीठ आपण 15-20 मिनिटासाठी छान थंड करून घेणार आहोत। थंड करून झाल्यानंतर आणखीनच दाटसर झालेलं आहे। त्यानंतर प्लास्टिकच्या कागदावर आपण ह्या पापड्या पसरवून घेणार आहोत। आता या ठिकाणी
प्लास्टिकच्या कागदावर आपण या पापड्या पसरवत असताना खूप जास्त पातळ अशा पापड्या करू नका, कारण वाळल्यानंतर या खूप जास्तच पातळ होतात. त्यामुळे थोड्याशा जाडसर अशा या पापड्या ठेवा. जास्त पातळ पापड्या झाल्या की त्यांचा नंतर भुगा देखील होतो वाळल्यानंतर, त्यामुळे ठेवताना अशा पद्धतीने थोड्याशा जाडसर ठेवा. तुम्ही पाहू शकता एका पळीमध्ये मी एकच पापड केलेला आहे. इतकी जाडसर ही पापडी ठेवलेली आहे, कारण वाळल्यानंतर ती तेवढी जाड राहत नाही, पातळच होत असते. अशा पद्धतीने आपण सर्व पापड्या तयार करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशा आपल्या या पापड्या तयार होत आहे. आणि कविताच किचनचा आपला कांदा लसूण मसाला हे प्रोडक्ट आपलं सध्या लॉन्च झालेलं आहे. जर कुणाला कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा कांदा लसूण मसाला ऑर्डर करू शकता. अगदी शुद्धता राखून शेतकऱ्याकडील आपण मसाले या ठिकाणी यूज करून केमिकल विरहित, त्याचबरोबर डंकावर कुटून आणि कांदा लसूण पाट्यावर वाटून हा मसाला आपण तयार केलेला आहे. सर्व पापड या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. कडकडीत उन्हामध्ये आपण 1 ते 1.5 दिवस हे पापड वाळवून घेतलेले आहे आणि पळी पापड आहे, त्यामुळे खूप पातळ असे हे पापड तयार झालेले आहे. जेव्हा खिची पापड करतो त्यावेळेस आपण खूप जाड असा हा पापड करतो, परंतु पळी पापड आहे त्यामुळे पातळ पापड तयार झालेले आहे. आणि तेल कडकडीत छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे पापड तळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर खूप छान असा हा पापड फुललेला आहे. आणि पळी पापड आणि जी खिची पापड आहे त्यामध्ये थोडासा तुम्हाला फरक दिसत असेल, परंतु पळी पापड देखील खिचे पापड इतकेच चवीला छान लागतात. एवढंच काय तर कुणाची मदत न घेता तुम्ही अगदी पहिल्यांदाच सुद्धा परफेक्ट हे पापड बनवून तयार करू शकता. त्यामुळे हे नागेलीचे पापड करायला देखील सोपे आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिलेली असेल, पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेत असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील 6 दिवस तुम्हाला माझ्या अविरत दररोज दुपारी सर्व रेसिपी नक्कीच पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्याच्या किंवा उन्हाळी थंड पेयाच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. अगदी छान असे आपले हे नागेलीचे पापड या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. किती क्रिस्पी झाले आहेत हे मी तुम्हाला दाखवते. परफेक्ट रंगावर छान असे तयार झालेले आहे. त्याचबरोबर चवीला देखील तेवढे छान झालेले आहे. नागेलीचे पापड आज आपली बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.